थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ताफा आता राज ठाकरे यांचा मार्गस्थ होत असल्याची ही दृश्य, या घडामोडी आपण थेट हॉटेल ताजलँड सेंटच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय। तासभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर साधारणतः 11:30च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा हा ताफा हॉटेल ताजलँड सेंट मधून निघालेला आहे, मार्गस्थ झालाय आणि कोणत्याही क्षणी आता तिथून राज ठाकरे यांचा ताफा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। या भेटी संदर्भात, चर्चेसंदर्भात भागवत कराड काय म्हणतायत ऐकूया आपण। मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मनसेचे अध्यक्ष माननीय राजजी ठाकरे यांची भेट झाली अशी बातमी आपण सांगताय। आता कशासाठी भेट झाली हे नेमकं काही सांगता येणार नाही आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असतील, विरोधी पक्षातली नेते असतील, इन्क्लुडिंग शरद पवार साहेब असतील किंवा कोणी असेल, कोणी भेटू शकतात। म्हणून जोपर्यंत त्या भेटीमध्ये काय झालं, चर्चा काय झाली, जोपर्यंत कळत नाही त्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येत नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार ही चर्चा केली, त्याच्यावर हा परिणाम होऊ शकतो। चर्चामध्ये त्यांची दोघं मनोमिलन झालं नाही झालं हे त्या दोघांनाच माहीत आहे। ज्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्या बातम्या आहेत, त्या बातम्यातून नेमकं काय बाहेर येणार त्याच्यातलं आत्ताच काही निर्णय होऊ शकत नाही। आता पण एक मात्र नक्की आहे की महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, यामध्ये माननीय फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती मात्र या निवडणुका जिंकणार आणि तिन्ही पक्ष, प्रामुख्याने तिन्ही पक्ष एकत्र येऊन ह्या निवडणुका लढतील आणि दोघं बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही भाजप। ते पडेल न पडेल आत्ताच काही सांगत नाही, कारण आल्यानंतर यावर्षी आपण चर्चा करता येईल, पण सध्या तरी महायुती पक्की आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकणार। राज ठाकरे तुमच्यासोबत येतील अशी काही फिलिंग भावना त्याबद्दल मी काहीच कॉमेंट करू शकत नाही, कारण माननीय फडणवीस साहेब हे नेते आहेत। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब असतील, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, तो निर्णय घेतील। त्यांना यायला पाहिजे त्यांनी तुमच्या- हा नवीन डाव वगैरे असं काहीच नाही, त्याबद्दल नो कॉमेंट। राज्याचे मुख्यमंत्री कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं, तर कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात। त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही सारखं सारखं। राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कुणाबरोबर आहे, कुणाच्या कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असं यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे। जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला, पण राजकारणात काही होऊ शकतं अशा भेटी, राजकारणात काही होऊ शकतं। राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल, म्हणून एक पक्ष वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात। आणि मला वाटतं राज साहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही आव्हान दिलं होतं, आजही आमचं आव्हान आहे। आणि राज साहेबांकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राज साहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात। त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील। मी आत्ताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात, सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात। राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते। आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं,
याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं. राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मनसेचे अध्यक्ष माननीय राजजी ठाकरे यांची भेट झाली अशी बातमी आपण सांगताय. आता कशासाठी भेट झाली हे नेमकं काही सांगता येणार नाही आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असतील, विरोधी पक्षातली नेते असतील, इन्क्लुडिंग शरद पवार साहेब असतील किंवा कोणी असेल, कोणी भेटू शकतात. म्हणून जोपर्यंत त्या भेटीमध्ये काय झालं, चर्चा काय झाली, जोपर्यंत कळत नाही त्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येत नाही. फडणवीसांची भेट त्यांनी घेतली ना राज ठाकरेंनी. हां, त्यामुळं निश्चितच राज ठाकरे, मी सांगितलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा केली अनेक दिवसांपासून, त्याच्यावर परिणाम या गारोडींच्या चर्चा आहे, निश्चित येणार नाही. कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही. एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल, तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल. ही दृश्य काही वेळापूर्वीची, ज्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा हा हॉटेल ताज लँड सेंड मधून निघालेला होता, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटतायत. तर राज ठाकरे अद्यापही हॉटेल ताज लँड सेंड मध्ये असल्याची माहिती आता समोर येतेय. या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे. मीनाक्षी, राज ठाकरे अद्यापही निघालेले नाहीयेत, अजूनही हॉटेल ताज लँड सेंड मध्ये. निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की एक तासाभरापूर्वी या ठिकाणी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट झालेली आहे. जवळपास 1 ते 1.5 तास ही भेट झालेली आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या या प्रमुख नेत्यांचा कोणताही नियोजित दौरा नव्हता. मात्र अचानकपणे राज ठाकरे हे शिवतीर्थाहून 9:30 वाजताच्या सुमारास निघाले आणि ते हिंद माताच्या परिसरामध्ये पोहोचताच मात्र वांद्रेच्या दिशेने निघाले. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास 10:30च्या आसपास देवेंद्र फडणवीस यांचा देखील ताफा जो आहे तो वांद्रेच्या दिशेने निघाला आणि त्यानंतर हे दोन्ही प्रमुख नेते एकाच हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचं कळालं. मात्र जवळपास आपण पाहतोय याच ठिकाणीच म्हणजे वांद्रेच्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये या प्रमुख नेत्यांची भेट झालेली आहे. 1 ते 1.5 तास ही भेट झाली. मात्र भेटीमागचं कारण हे जे आहे ते अद्याप स्पष्ट नसलं तरी मात्र ज्या चर्चा राजकारणामध्ये आणि सध्या ज्या सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवरती असंच कळतंय की येऊ घातलेल्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच तोंडावरती आता ही भेट होत आहे. तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येणार, लवकरच युती होणार. त्याच पार्श्वभूमीवरती आता भाजपची ही एंट्री. मात्र वेगवेगळं समीकरण जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण पाहतोय की याच हॉटेलच्या बंद दार आड या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट झाली. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की 11:34 देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणाहून निघाला. मात्र देवेंद्र फडणवीस या ठिकाणाहून निघाले, पण मात्र अद्यापही राज ठाकरे जे आहेत ते या हॉटेलमध्ये आहेत. त्याच ठिकाणी आपण पाहतोय की राज ठाकरे हे कोणत्याही क्षणी बाहेर पडतील. 12 वाजता शिवतीर्थावरती त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष असतील यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला कशा पद्धतीचं सध्या काम सुरू आहे, नेमके सर्वसामान्यांचे काय तिथले प्रश्न आहेत. आता अगदी काही वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. मनसेची बैठक आहे, त्यापूर्वी फडणवीस आणि राज ठाकरे यांची होत असलेली ही भेट, चर्चा, काही निरोप घेऊन राज ठाकरे शिवतीर्थावर पोहोचतील का, पदाधिकाऱ्यांना काही सांगितलं जाईल का, काय या सगळ्या संदर्भात अंदाज लावायचा? निश्चितच या प्रमुख नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असेल
त्या चर्चेमागे आपण पाहतोय की आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे या ठिकाणाहून निघतील आणि शिवतीर्थावरती आज बोलवण्यात आलेली बैठक, त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात काय माहिती देतात का, नवीन तिथून माहिती मिळते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण त्याचपूर्वी आपण पाहतोय की सध्या या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागच्या 1 महिन्यापासून सुरू असलेली जी राजकारणातली मोठी चर्चा जी आहे, ठाकरे बंधू एकत्रित येणार किंवा मग ज्या पद्धतीत राष्ट्रवादीचे जे दोन्ही प्रमुख नेते जे आहेत ते एकत्रित दिसत आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, अशाच सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि याच पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष जे आहेत ते ग्राउंड लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये तयारीला लागलेले आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती. त्यामुळे मनसेला आता महायुतीमध्ये सहभागी करताना आज भाजपचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही या संदर्भात चर्चा केली आहे का राज ठाकरेंसोबत, हे देखील पाहावं लागेल. पण मात्र तत्पूर्वी आपण असंच म्हणावं लागेल, जी चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्रित येणार या संदर्भामध्ये आता भाजपच्या एंट्रीनंतर मात्र या चर्चेवरती पडदा पडतो का, हे स्वतः राज ठाकरे किंवा मग आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काही माहिती देतात का, यामधनच स्पष्ट होऊ शकतं. खरं तर आपण पाहतोय की याच ठिकाणी या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट झालेली आहे आणि भेटीमागचं वेगवेगळं कारण जे आहे ते सांगितलं जात आहे. मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं होतं की याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. मग त्या येऊ घातलेल्या ज्या निवडणुका असतील किंवा मग लोकसभा निवडणुका असतील किंवा मग विधानसभा निवडणुका असतील, या संदर्भामध्ये भेटी झालेल्या आहेत. महायुतीतल्या प्रमुख नेत्यांच्या देखील भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आता मनसेची कशा पद्धतीत एंट्री होते का मग मनसे म्हणजेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना टाळी देतात, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण मात्र या सगळ्यानंतर आता या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जी चर्चा झालेली आहे त्यामधनं नवीन समीकरण पाहायला मिळेल का, हे देखील पाहावं लागेल. सध्या आपण पाहतोय की राज ठाकरे याच ठिकाणी आहेत, पण मात्र 11:30च्या सुमारास की या चर्चेनंतर राज ठाकरे आपल्या बंधूंना साथ देणार की राज ठाकरे महायुती बरोबर जाणं पसंत करणार, याचा फैसला काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रताप सरनाईक यांनी काय नेमकं या सगळ्या मुद्द्यावर म्हटलंय, मीनाक्षी ऐकूया आपण. वैयक्तिक कधी हे बघा, राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूट जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला, चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब बिल्डर मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतात आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे. टायमिंगवरून चर्चा झाली सर, आणि ठाकरे एकत्र येण्याच्या त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक. हो, आता 8-10 दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली ना तुमच्याकडे. आपण एक रोजी उद्घाटन केलं आहे. वैयक्तिक कधी हे बघा, राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूट जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला, चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब बिल्डर मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतात आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे. टायमिंगवरून चर्चा झाली सर, आणि ठाकरे एकत्र येण्याच्या त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक. हो, आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.